नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मुंबईतल्या गोरेगाव परिसरातील नेस्को सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान घडलेल्या धक्कादायक घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. 11 एप्रिलला पार पडलेल्या या कॉन्सर्टमध्ये काही तरुणांनी अंमली पदार्थाचं सेवन केल्याची माहिती समोर आली. MD आणि MA सारख्या घातक ड्रग्जचा वापर केल्यामुळे 2 जणांचा मृत्यू झाला असून काही विद्यार्थ्यांची प्रकृती अद्याप गंभीर आहे. मिळालेल्या माहितीनुसार या कार्यक्रमासाठी सुमारे 15 ते 16 विद्यार्थ्यांचा एक गट उपस्थित होता. त्यापैकी 10 ते 12 जणांनी ड्रग्जचं सेवन केलं. यातील काहींनी ठरलेल्या प्रमाणापेक्षा जास्त डोस घेतल्याने त्यांना ओव्हरडोस झाला आणि त्यानंतर त्यांना श्वसनाचा त्रास सुरू झाला. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मुंबई आणि कल्याणमधून एकूण 6 आरोपींना अटक केली आहे. यामध्ये कार्यक्रम आयोजक, व्यवस्थापक, सुरक्षा प्रमुख आणि ड्रग्ज पुरवठादारांचा समावेश आहे. मुख्य आरोपी आनंद पटेल याला कल्याण येथून अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना न्यायालयाने 16 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी आतापर्यंत 12 जणांचे जबाब नोंदवले असून ड्रग्ज पुरवठ्याची साखळी उलगडण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान हे ड्रग्ज मुंबई बाहेरून आणण्यात आल्याची माहिती समोर आली असून या प्रकरणामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जाते. आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं: विहान उर्फ आकाश सामल हा कार्यक्रमाचा मुख्य आयोजक होता. सनी जैन हा नेस्को सेंटरचा व्यवस्थापक आहे. बालकृष्ण कुरूप नेस्को सेंटरचा मुख्य सुरक्षा व्यवस्थापक. रौनक खंडेलवाल ड्रग्ज पुरवठादार आहे. आनंद पटेल मुख्य ड्रग्ज विक्रेता तसेच प्रतीक पांडे हाही ड्रग्ज विक्रेता आहे. या घटनेमुळे मुंबईतील हाय प्रोफाईल पाट्यांमध्ये वाढत्या ड्रग्ज वापरावर गंभीर प्रश्न उपस्थित झालेत. तरुणांना या जाळ्यात ओढणाऱ्या टोळ्यांचा शोध घेणं हे पोलिसांसमोरील मोठे आव्हान ठरत आहे. दिनांक 11/4 रोजी शनिवारी नेस्को हॉल क्रमांक 5 येथे टेक्नो 9x9 वेअरहाऊस एडिशन हा प्रोग्रामचं आयोजन करण्यात आलेलं होतं. सदर प्रोग्राम हा नेस्को लिमिटेड आणि इन्स्पायरिंग टाय कंपनी यांनी आयोजित केलेला होता. सदर कार्यक्रमाच्या दरम्यान 3 मुलांना अस्वस्थ वाटत असल्यामुळे त्यांना हॉस्पिटलला ॲडमिट करण्यात आलेलं होतं. त्यापैकी 2 जे मुलं आहेत त्यांची डेथ झालेली आहे आणि एक जे आहे ते ॲडमिट आहेत. त्यांची तब्येत स्टेबल आहे. सदर याच्या अनुषंगाने आपण वनराई पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्यामध्ये अद्यापर्यंतच्या तपासामध्ये आपण एकूण 6 आरोपितांना अटक करण्यात आलेली आहे आणि सदर जो गुन्हा आहे त्या गुन्ह्याचा जो तपास आहे पुढे सुरू आहे. नेस्को सेंटर हॉल क्रमांक 5 मध्ये एक टेक्नो लाईव्ह इव्हेंट जो ऑर्गनाईज केलं होतं, तिथे मोठ्या प्रमाणात कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते. याच इव्हेंटमध्ये कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी जे आहेत त्यांनी ओव्हरडोस ड्रग्ज घेतल्यामुळे 2 लोकांची मृत्यू झाली आणि एकाची हालत अजूनही गंभीर आहे. वनराई पोलीस याचा तपास करत आहे. कॅमेरामॅन दत्ता प्रसादसह किरण जाधव, आवाज इंडिया. तुर्तास वेळ झाली तेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.